नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण हे कसं असतं, शेतकरी म्हटलं की सगळी दारामध्ये शेतामध्ये कशाची फळाची सगळी झाडं लावावं असं वाटत असतं. आणि लेकरांना खास तर लेकरांना खाण्यासाठी प्रत्येक झाड असावं असं प्रत्येकाला वाटतं. तर म्हणून पण आम्ही पण सगळी झाडं लावलेली. तर खाली चक्कूचे, मोसंबीचे आहेत, पेरूचे आहेत, वर पेरूचं एक आहे. तर आता एक केळीचं एकच खुट आणून लावलं होतं. तर बघा तुम्ही एवढे केळीचे झाडं झाले तर, आणि त्याला आता पाच खुट आले त्याला केळीचे एवढे छाला. तर म्हणलं चला दाखवावं तुम्हाला पण, इतकी सुंदर आहेत ना गावरान केळी. तर बघा हे तुम्ही कधी गावरान केळीचे असे म्हणजे कसं असतं, तर मार्केटला बाजारात घेऊन तर कोणी पण खातच असते. तर पण त्याचं झाड कसं असतंय, त्याला केळी कशी येते, तर ही पण बघणं महत्वाचं आहे. माहीत झालं पाहिजे ना केळीचं झाड म्हणजे कसं असते. आणि हे बघा हे आता छोटे छोटे इतके खालून आधी एवढंच लावलं होतं आणून एकच, तर ह्याचे एवढे मोठे झाडं झाले तर 8, 9, 10 झाले असते ना. आणि बारकाली हे आणि खायत. आता म्हटलं दुसऱ्या पण एका जागेवर कुठतरी लावावं होतं काढून. आणि पलीकडून एक खूप अडचण होती, एकच आणलं होतं लावलेलं. तर हे गावरान केळ असे असतात बघा. हे बघा हे का हे का लहान लहान गावरान नाहीत म्हणून इतकी छोटाली वाटायलेत, पण खायला टेस्ट आहे का ना ह्याची चांगली लागते. आता हे हिरवी केळे तर लेकरं महागायले तर हिरवीच, पण कसं हिरवी आता ती छान पण लागत नाही. तर फक्त भाजी वगैरे छान लागते, ह्याची भाजी खाते तर करून. मी काय केली नाही कधी, पण म्हणते तर भाजी चांगली लागते म्हणून. तर हे बघा इकडं तर आत्ता एक 8 दिवस झाला आलेली ही. आणि आणखी एक दुसरी ही केळी कशी तयार होती असं म्हणणं म्हणजे कसं, तर बघा हे असं आधी कमळ येतं. हे कमळ आल्यावर आणखी हे संध्याकाळी कमळ असं एकदम फुलतं. म्हणजे असं कधीच दिसत नाही की असं कसं काय आलं असं कमळ, अचानकच बाहेर येते निघेव का. ह्याच्यातून आता हे फुलून एकदम हे असं टाईपचं निघते आणि त्याच्यातून ती केळी तयार होते. आणि पुन्हा ते तोडून खाली टाकते. तर हे शेंड्याचं तोडून काढायचं. हे का आम्ही पण ह्याचं तोडून काढल्यामुळे आता महाग मोठे मोठे केळे होते. तर खूप अडचण ह्याला फट तोडायला लागतं. ते फट असे झालेत. आता हे 2-3 दिवसात ह्याची पण निघतात केळं. आणि एवढे छान लागतात ना खायला, म्हणून लावले. ते लेकरं महागायला लागले तर केळे दे म्हणून. पण हिरवाईत त्याला नुसता चिकच असते, त्यामुळे चांगले पण लागत नाहीत आणि काही नाहीत. तर बघा असं असते. तुम्ही पण काय करा, कुठं पाणी वगैरे असलं ना तर एकच खुट कुठून बी आणून लावलं ना तर त्याला एवढी केळी येतात ना घरच्या घरी खायला आपल्या पुरते. आणि जास्त पाणी असेल ना तिथंच लावायचे, कारण भरपूर पाणी भेटलं ना तर ती हिरवीगार राहतात. आणि जास्त पाणी असेल ना तेवढी पोचतात चांगली. तर आता हे आमचं जास्त खडूक रान आहे जास्त, तरी जास्त पोचत नाहीत. पण पाणी असल्यामुळं चांगलं आलं इथं, कारण पलीकडून पाणी भरायला हे करायला सगळं पाणी येतं इथं. ओशव्याचं पाणी भरलं की त्यामुळे छान आले झाडं. ही कोंबड्याला सावलीला बसतात अशा कोंबड्या. तर बघा मंडळी, तुम्हाला पण आमचे केळे कसे वाटले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा तुम्ही कुणी नवीन बघितले नसले केळीचं झाड कसं असते, केळे कसे असतात, म्हणून म्हणलं दाखवा तुम्हाला. तर असे आपले केळे असतात तर नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की नक्की कसे झाडं केळीचे. आणि सबस्क्राईब करा चॅनल नवीन असते त्यांनी, आणि लाईक सगळ्यांनी करा. चला तर बाय.